रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये मुस्लिम समाज आक्रमक। रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे काही काळ तणाव। गुन्हा नोंद झालेल्या रामगिरी महाराजांसोबत मुख्यमंत्री एकाच मंचावर। रामगिरी महाराज लोकांना दिशा दाखवण्याचं काम करतायत। मुख्यमंत्र्यांकडून रामगिरी महाराजांचा गौरवाने उल्लेख। सकल हिंदू मोर्चा दरम्यान नाशकात 2 गटात मोठा राडा। दगडफेक झाल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त। आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा आणि पुढे चला। कोणाचाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा। उद्धव ठाकरेंकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची शाब्दिक कोंडी। काँग्रेस विदर्भात 40 जागांची मागणी करणार। सर्व्हेनुसार विदर्भात काँग्रेसला अधिक जागा मिळण्याचा अंदाज। लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसचा 5 जागांवर विजय। हप्तेबाजी हेच मुख्यमंत्री शिंदेंच्या राजकारणाचं सूत्र। निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी महायुतीकडून सरकारी पैशांचा वापर। संजय राऊतांचा आरोप। अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाचा घेराव। आंदोलनावेळी दाखल केलेल्या गुन्हे मागे कधी घेणार? आंदोलकांचा अजित पवारांना सवाल। जम्मू काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर तर हरियाणात 1 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका। जम्मूमध्ये 3 टप्प्यात तर हरियाणात एकाच टप्प्यात निवडणूक होणार। 4 ऑक्टोबरला दोन्ही राज्यांची मतमोजणी। गुलाबी सरडा बारामतीही सोडणार असं ऐकलं। हा रंग महाराष्ट्रासाठी दार्जन नाही। नाव न घेता संजय राऊतांचा अजितदादांना टोला। जम्मू काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर तर हरियाणात 1 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका। जम्मूमध्ये 3 टप्प्यात तर हरियाणात एकाच टप्प्यात निवडणूक होणार।